श्री महालक्ष्मी माता की जय। सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। दरवर्षी गणपतीसोबत येणारं गौरी पूजन, महालक्ष्मी पूजन किंवा ज्येष्ठा कनिष्ठा पूजन महाराष्ट्रामध्ये सर्वत्र केलं जाणारं हे व्रत आहे। प्रत्येकाच्या घरी हे व्रत वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं, पण गौरीचं पूजन हे मात्र केलं जातं। काही जणांच्या इथं राशीवरती महालक्ष्मी केली जाते, काही जणांच्या इथे प्रत्यक्ष लक्ष्मी उभा करून लक्ष्मीपूजन केलं जातं, काही जण फक्त देवीच्या टाकाची पूजा करतात। असं वेगवेगळ्या प्रकारे गौरीचं पूजन हे केलं जातं। 3 दिवस चालणारा हा उत्सव आहे, हे व्रत आहे। दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ ह्या नक्षत्रावरती हे पूजन केलं जातं। हे नक्षत्र प्रधान अशा प्रकारचं व्रत आहे। त्यामुळे या नक्षत्रासोबत इतर कुठले योग आहेत याचं महत्त्व नाही आहे, किंवा कुठला वार आहे या वाराचंही महत्त्व नाही, हेही लक्षात असू द्यावं। कारण वैधृती, भद्रा, व्यतिपात असे अनिष्ट योग आले तरीही या व्रतामध्ये कुठलाही बदल वेळेमध्ये होत नाही। नक्षत्राच्या वेळेनुसार हे व्रत करावं लागतं। यावर्षी हे व्रत दिनांक 31 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर असं 3 दिवस, रविवार, सोमवार आणि मंगळवार। रविवारी सायंकाळी साधारणतः 5 वाजेपर्यंत देवीचं आवाहन करायचं आहे। आवाहन करते वेळेस देवीला वाजत गाजत आणलं जातं, किंवा आपल्या घरी जी परंपरा आहे, रूढी आहे त्याप्रमाणे या ज्येष्ठा कनिष्ठांचं गौरीचं आवाहन करावं। सुपामध्ये काही ठिकाणी काढण्याची पद्धत आहे। मग सुपामध्ये ह्या लक्ष्मीचे मुखवटे, हात वगैरे घेऊन घरातली सुवासीन ही लक्ष्मी घरामध्ये आणते। अशा प्रकारे आणण्याचा एक प्रथा, रूढी आहे। ज्या भागामध्ये जशी प्रथा असेल किंवा आपल्या घरी जशी प्रथा असेल त्याप्रमाणे देवीचं आवाहन रविवारी सायंकाळी साधारणतः 5, 5:15 वाजेपर्यंत करायचं आहे। दिवसभरामध्ये कधीही आव्हान आपल्याला देता येईल किंवा करता येईल, किंवा घरामध्ये लक्ष्मीचे मुखवटे वगैरे काढून ठेवता येतील। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सायंकाळी साधारण 8 वाजेपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र आहे। यामुळे या ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन सांगितलेलं आहे करण्यासाठी। माध्यान्हकाळी पूजन करावं, किंवा ज्यांच्या इथे सायंकाळी पूजा करण्याची पद्धत आहे त्यांच्या इथे सायंकाळी पूजन करावं। अशा पद्धतीने पूजन करावं की घरामधलं वातावरण मंगलमय, शांततेचं आणि धर्मवृद्धी करणारं असावं। घरामधल्या सर्व मंडळी ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये, देवीच्या स्तुतीमध्ये असावी। षोडशोपचार, पंचोपचार किंवा पूजन करण्याची जी पद्धत आपल्याला पूर्वपार आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली आहे, घरातल्या ज्येष्ठांनी घालून दिलेली आहे, या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरी लक्ष्मीचं पूजन करायचं असतं। साधारण त्याचं स्वरूप असं असावं। पहिल्यांदा गणपतीचं स्मरण करून, आपल्या कुलदेवतेचं, आईवडिलांचं स्मरण करून नमस्कार करावा। मुख्य देवता लक्ष्मी, ज्येष्ठा कनिष्ठा यांचंही स्मरण करून त्यांच्यावर अक्षदा वाहून नमस्कार करावा। आणि गणपतीचं पुन्हा स्मरण करून हातामध्ये अक्षत पाणी संकल्पासाठी घ्यावं। येत असेल संकल्प तर संकल्प म्हणावा, किंवा
ज्येष्ठा कनिष्ठा पूजन यथाशक्ती अहम करिष्ये असं गोत्र आणि नाव याचा उच्चारण करून म्हणावं आणि हातामधलं अक्षत पाणी सोडावं. त्यानंतर पुन्हा गणपतीचं निर्विघ्नतेसाठी स्मरण करावं. येत असेल गणपतीचा मंत्र किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा गणपतीचा मंत्र म्हणून पूजनाचं कार्य निर्विघ्न व्हावं यासाठी देवाला प्रार्थना करावी. जमिनीला नमस्कार करावा. ज्या आसनावर आपण बसलेला असतो त्या आसनावर थोडंसं किंचित पाणी शिंपडावं. नमस्कार करावा. त्यालाही भरून घेतलेला जो तांब्या पाण्याचा असतो कलश पूजेसाठी घेतलेला त्याची पूजा करावी. त्यामध्ये गंगादी भारतातील नद्यांचं आवाहन करावं, समुद्राचं आवाहन करावं आणि पाण्याची देवता वरून याचं त्या तांब्यामध्ये गंध अक्षत फूल वाहून पूजन करावं. त्यानंतर तेलाच्या दिव्याची पूजा, तुपाच्या दिव्याची पूजा करावी. सूर्याचं स्मरण करून पूजन करावं. सूर्यास्तानंतर पूजा होत असेल तर चंद्राचं स्मरण करावं आणि शंख घंटी यांचं स्मरण असेल तर प्रत्यक्ष पूजन करावं. गंध फूल वगैरे वाहावं आणि त्यानंतर गणपतीचं पूजन करावं. प्रत्यक्ष गणपतीची मूर्ती ठेवावी किंवा सुपारीवरती गणपती बाप्पाचं आवाहन करून पूजन करावं, नैवेद्य दाखवावा. त्यानंतर कलश ज्यांच्या इथे मांडण्याची पद्धत आहे त्यांनी कलशाचं पुन्हा पूजन करावं. कलशाच्या खाली धान्य ठेवून त्यावर कलश ठेवावा. कलशामध्ये पाणी भरावं, सुपारी पैसा टाकावा, आंब्याचे डहाळे, विड्याची पान टाकून त्यावर नारळ किंवा पूर्ण पात्र जी आपल्या घरी पद्धत आहे कलश ठेवायची त्याप्रमाणे कलश करावा. त्या कलशाची पूजा करावी. पुन्हा तिथे भारतातील नद्यांचं, समुद्राचं आणि त्याची देवता वरुण यांचं पूजन करावं. हे झाल्यानंतर महालक्ष्मीचं स्मरण करावं, ज्येष्ठा कनिष्ठांचं स्मरण करावं. त्यांचा येत असेल मंत्र तर तो मंत्र म्हणावा किंवा लक्ष्मी नमः या नाममंत्रानेही संपूर्ण पूजा आपणास करता येईल. किंवा सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा गौरीचा मंत्र आहे. या गौरीच्या मंत्राने सुद्धा आपल्याला संपूर्ण पूजा करता येईल. देवीचं आवाहन करावं. त्यावेळी देवीला अक्षदा व्हाव्या. फुलाने किंवा पानाने देवीवरती पाण्याचा अभिषेक करावा. पंचामृत व्हावं, पुन्हा पाणी व्हावं. देवीला वस्त्र, गंध, अक्षत, फूल, नंतर हळदी, कुंकू, गुलाल हे सर्व व्हावं. त्यानंतर देवीला हार, आघाडा, दुर्वा, वेणी हे सगळं सौभाग्य वायनदान देवीला द्यावं. धूप, दीप, नैवेद्य द्यावा. नैवेद्यासोबत दिवे केले जातात बऱ्याच जणांचे इथे. ते दिवेसुद्धा मांडावेत. नैवेद्य झाल्यानंतर देवीला आरती. आरती ही देवीची स्तुती असते, देवाची स्तुती असते. भावविभोर होऊन आरत्या म्हणाव्यात. टाळ, घंटी, लय, सूर, ताल यांचा सुरेख संगम आरतीमध्ये असेल तर आणखीनच वातावरण भारून जातं. आरती करावी. देवीला विडा द्यावा, दक्षिणा द्यावी. राशी मांडलेली असतील तर राशीची पूजा करावी. गव्हा तांदूळाची रास किंवा ज्वारीची रास काही जणांचे इथे मांडतात, त्या राशीची पूजा करावी. दोरा देवीभोवती गुंडाळला जातो, पिलवंडाभोवती गुंडाळला जातो. तसंच देवीसोबतच पिलवंडाचीही पूजा करावी, दोरा गुंडाळावा. आणि आरती झाल्यानंतर विडा दक्षिणा देऊन साष्टांग दंडवत घालावा. केलेलं सर्व कर्म देवीला अर्पण करावे. क्षमा प्रार्थना करावी की पूजनामध्ये साहित्यामध्ये काही चूक झाली असेल तर देवी क्षमा करावी असं देवीला प्रार्थना करून
देवीची स्तुतीपर काही स्तोत्र वगैरे येत असतील तर ते म्हणावेत आणि कर्म कार्य पूर्ण करावं. त्यानंतर सुवासिनी भोजन वगैरे दाम्पत्य भोजन जे काही परंपरा असतील त्या परंपरेप्रमाणे आपण भोजन वगैरे घालावं. याप्रमाणे दुसऱ्या दिवशी देवीचं पूजन करावं. मंगळवारी विसर्जन आहे. विसर्जन दिवसभरामध्ये कधीही करता येईल. विसर्जनासाठी देवीची पूजा करून पूजा झाल्यानंतर उत्तर पूजा करतो असा संकल्प करावा आणि गणपतीवर कलश मांडला असेल तर कलशावर आणि ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी देवीवरती अक्षदा वाहून पुनरागमनायच असं म्हणावं आणि कलश असेल मांडलेला तर तो हलवावा, देवीला थोडंसं हलवावं. याप्रमाणे विसर्जन करून पुन्हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे जे काही आपल्या घरचं असेल ते पूर्ण झाल्यानंतर रात्री आपल्याला कधीही देवीचं विसर्जन म्हणजे काढून ठेवता येतील. मुखवटे वगैरे व्यवस्थित काढून ठेवण्यासाठी त्याला वेळ नसते. फक्त विसर्जन म्हणजे पुनरागमनायच एवढं म्हणण्यासाठीची वेळ ही मूळ नक्षत्राची आहे. ती मूळ नक्षत्राची वेळ आपल्याला संपूर्ण दिवस असल्यामुळे आपल्या वेळेनुसार कधीही आपण विसर्जन करू शकता. आणखीन एक प्रश्न विचारला जातोय की मंगळवारी विसर्जन कसं करावं. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मंगळवार असो शुक्रवार असो याला कुठलंही वाराचं बंधन नाही. कुठलंही व्रत असेल कोणतीही पूजा असेल ही कशासाठी केली आहे किंवा कोणत्या गोष्टीवरही अवलंबून आहे त्याप्रमाणे त्या गोष्टी करायच्या असतात. नक्षत्रप्रधान ही पूजा आहे म्हणून मूळ नक्षत्र जेव्हा असेल त्यावेळेस विसर्जन करणं हे व्रताचं अनिवार्य काम आहे. म्हणून या व्रताचा हा भाग असल्यामुळे मंगळवार असले तरीही आपल्याला विसर्जन करता येईल. महालक्ष्मी उतरवून ठेवता येईल किंवा काढून ठेवता येईल. मुखवटे पुन्हा पहिल्यासारखे काढण्यासाठी वाराचं बंधन नाही हे सर्वांनी आवर्जून लक्षात घ्यावं. काही अडचणीमुळे जर महालक्ष्मी पूजन राहिलं असेल तर कधी करावं. शास्त्र असं सांगतं की एखादं व्रत जर राहिलं तर ते पुन्हा येईल त्यावेळेसच करावं. म्हणजे पुढच्या वर्षीच गणपतीमध्ये ज्यावेळेस गौरी येतात त्यावेळेस करावं. काही जण नवरात्रामध्ये नवमी दसरा असं पूजन करतात, अष्टमी नवमी दसरा, हे योग्य नाही आहे. किंवा दिवाळीमध्ये काही जण करतात तेही योग्य नाही आहे. खरंच नैसर्गिक अडचण आहे, सूतक आलेलं आहे वगैरे तरच हे व्रत पुढच्या वर्षी करावं किंवा अन्य कोणाकडून हे व्रत करून घ्यावं. सूतक असल्यानंतर करून घेता येणार नाही हे लक्षात घ्या. वृद्धी असेल तर आपल्याला सोयर असेल तर हे व्रत इतर जणाकडून करून घेता येईल किंवा स्त्रियांची काही अडचण असेल तर ते इतर स्त्रियांकडून करून घेता येईल. पण विनाकारण हे व्रत पुढं ढकलता येत नाही किंवा नवरात्रामध्ये दिवाळीला करता येत नाही हे लक्षात घ्यावं. एखाद्या घरामध्ये निधन झालेलं असेल, वर्षही नाही झालं तरीही लक्ष्मीचं व्रत हे करता येतं हेही लक्षात घ्यावं. आणखीन काही शंका असतील तर त्यांनी प्रत्यक्ष फोन करून विचाराव्यात. श्री जगदंबा माता की जय. सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय.